तो चलिए मुकाबले के उद्देश्य शुरुआत आइए कमेंट्री बॉक्स में सुनते फिर एक बार वॉइस ऑफ जेट के भिवंडी मोनीश पाटिल, इनका आवाज देखिए पिछले साल देखिए बहुत ही बेहतरीन जुड़े हमारे साथ इस प्रतियोगिता में। 3 दिन बहुत दूर से आते लेकिन अच्छी कमेंट्री करते, देखिए सुनते उनका आवाज इस मुकाबले में। आइए जल्दी तुरंत थोड़ा भाग कर आइए, एक्सरसाइज होगा मोनीश, एक्सरसाइज की आपको जरूरत भी है फिलहाल। गेंदबाजी के लिए देखिए मन्या, हमने कल इससे पहले मुकाबले में पराग दत्ते देखिए जिक्र किया था हमने, मन्या भाई के आगे कोई बोल सकता है क्या? मन्या भाई डॉट बॉल के साथ शुरुआत कर रहे हैं। एक ही एक्शन में देखिए दोनों स्पिन करते, देखिए इनकी खासियत रहेंगी। तो चलिए आइए कमेंट्री बॉक्स में हमारे मोनीश पाटिल जुड़ चुके हैं। नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा RAPL 2025 सीझन 4 अर्थात रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण चालू असलेली मॅच पाहतो, एका बाजूने अनंतम कोब्रास आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर चीता चार्जर्स। सेकंड एंड वरती कोब्राजला आपण पाहतो बॅटिंग करताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, धावा फलकावरती आहेत 2। बॉल तयार, चेंडू क्रमांक 3 घेऊन मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं खूप चांगली मॅच रंगलेली। आता पाहावं लागेल ही मॅच कुठपर्यंत जाते। ऑफसामच्या बाहेरचा बॉल शॉर्ट मिड ऑफला ऑलमोस्ट काम झालं होतं, पण त्यानंतर विपुल होतं तिथे ऍक्शन रिप्ले मध्ये। हो विपुल क्विकली पोहोचले तिकडे, पण चेंडूला नाही कलेक्ट करू शकले आणि त्याच दरम्यान कॅच ड्रॉप केली। हाफ चान्सेस होते, खरं तर प्रयत्न चांगले केले विपुलनी। बॉल तयार, चेंडू क्रमांक 4 आहे, डॉट बॉल आला 3। ऑफसामच्या बाहेर चांगला बॉल आहे, आणखी एक चांगला बॉल, दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे। पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल इम्पॅक्ट करताना गोलंदाजीवरती गोलंदाज मनीष। चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, डॉट बॉल आला आणि 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4। नेक्स्ट बॉल मनीष, गोलंदाजीवरती आपण मनीषला पाहतोय। अनंतम कोब्रासकडनं बॅटिंग वरती हरीश। लवा फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं यावेळेस, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, एकसा कव्हरला थोडेसे वाईडिश पाहायला मिळाले आणि त्याच दरम्यान 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावा फळकावरती ओपनिंग पेअर्स मध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या टोटल 3 धावा आहेत। थोडं कमी धावा दिसतात, पण सुरुवातीला धावा कमी आला तरी चालतील, पण पार्टनरशिप विकेट टिकून राहणं फार महत्वाचं असतं। शेवटचा अंतिम चेंडू आहे, पायावरती लागला आणि त्यानंतर क्विकची सिंगल पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितलं गेलं बॅटची कडा होती आणि तिकडे जर बघितलं गेलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला। धावा फळकावरती विदाउट लॉस 4 या आकड्यावरती विनीतने 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात आणि हरीशने 3 चेंडूमध्ये 1 धाव फळकावरती बनवली। आतापर्यंतची परिस्थिती आपण पाहतोय। षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज विपुल।
विपुल शेडगेल आपण पाहतोय गोलंदाजी करताना. सेकंड एंड वरती विनीत सुरुवात करते षटक क्रमांक दुसऱ्याची. 4 धावा फलकावरती आहेत. आजचा दिवस खूप चांगला राहिला. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि या मैदानाचे किंवा या आयोजनाची रंगत आणखी वाढेल जेव्हा संध्याकाळचं सत्र येईल आणि फ्लड लाईट्स ऑन होतील. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण तिकडे फेकी वाईड डिश पाहायला मिळालेली. तयार असते तर मी म्हणेन दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती, पण एक जावड एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावर. आयोजकांची खूप सारी मेहनत आहे. 3 दिवसाची फॉर्मॅट असलेली स्पर्धा आहे, पण मागचे 3 महिने आमच्या आयोजकांनी ही स्पर्धा बनवण्याकरिता मेहनत घेतली आणि ती खरं तर आज रंग लावते ती मेहनत सगळी. आणि आधी उल्लेख केला होता की रासाचा अनेक सारे आपण रासाच्या माध्यमातून इव्हेंट्स पाहत असतो, जेणेकरून जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वैतागलेलं असतो त्यामध्ये या खेळांच्या माध्यमातून आपला स्ट्रेस पूर्णपणे निघून जावा. आणि या आपण आता जर बघितलं गेलं तर विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला 5 या आकड्यावरती. हंगाम देखील आपण पाहतोय दैदिप्यमान आहे. आजचा पहिला दिवस. सचिन शुक्ला आलेत नवीन बॅटर जे स्ट्रायकर एंड वरती असेल. विकेटचा जर विचार केला तर मागचे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद झाला होता तिकडे हरीश आणि सचिन आहेत स्ट्रायकर एंडवर. विनीत 9 स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल अक्रॉस हँड खेळल्यात, पण इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं. अडवलं नसता तर मग चौकार देखील मिळू शकला असता. आणि तिकडे जर बघितलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 7 या आकड्यावरती. सात धावा फलकावरती आहेत. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक पाठी अडवतील खूप चांगल्या पद्धतीने. चीता चार्जर्सचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी खूप चांगली चालू आहे त्यांच्या माध्यमातून. इन कंट्रोल गोलंदाजी दिसते आणि क्षेत्ररक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत मैदानावरती. ठाऊक आहे प्रत्येक मॅच फार महत्वाची. बोला तयार हो. यावेळेस पाहावं लागेल काय येतं डिसिजन, पण डॉट बॉल आणि धाव चेंडू पूर्णपणे स्वतःला झोकून गोलंदाजी चालू आहे चीता चार्जर्सची. विपुल गोलंदाजी करतात. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत. धावा फलकावर अंतिम चेंडू टॅप केल्यात. अक्रॉस द हँड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि फेकी करेपर्यंत षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. 9 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आता 3रं चालू होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. आणि गोलंदाजीवरती 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन पियुष. पहिला बॉल पियुषचा. यावेळेस पंचांचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते देखील. धावसंख्या फलकावरती डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टोटल
10 आकड्यावरती. सुरुवात तर दमदार नाही झाली कोब्राज कडनं, पण आता कोब्राजला वेग वाढवावा लागेल आपला. ऑन साईडला मोठा फटका पाहायला मिळेल, मोठा फटका पाहायला मिळतोय. पण इकडे चौकार नव्हे, षटकार आला आणि धावा 6 नाही तर विकेट मिळेल. धक्का पाहायला मिळतोय. 10 आकड्यावरती 2 विकेट गमावले गेलेत मैदानाच्या बाहेर. गोलंदाजीवरती गोलंदाज पियुष देखील खूप चांगली. पहिलं षटक चांगलं, दुसऱ्या षटकामध्ये आणखी चांगली भर टाकली आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात तर पहा दमदार पाहायला मिळाली. नवीन बॅटर अरुण यादव. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 10 आकड्यावरती आहेत. 2 विकेट गमावले गेलेत, अर्ली विकेट्स गेले. दोन्ही विकेट्स जर विचार केला तर पार्टनरशिप मैदानामध्ये जराही बनू दिली नाही. व पुढचा बॉल यावेळेस पहा फाईन खेळलेत आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आता थांबणार नाही. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धावा गरजेच्या मग कुठून येऊ द्या. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 14 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पियुषने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलेला आणि अरुण यादव पहिल्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्यात. त्यामुळे निर्धाव चेंडू असेल गोलंदाजाच्या खात्यामध्ये. एक्साच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्यात. व नेक्स्ट बॉल यावेळेस लाईक स्टंपला सोडून जाणारा हा वाईड दर्शवला गेला आपल्यापर्यंत आणि अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा एक्स्ट्रा वाढत चालल्यात, त्या रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावा खूप साऱ्या दिल्या गेल्या. आता या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला, इथे वाईड आला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय वाईडच्या स्वरूपामध्ये. आणखी एक धाव आणि धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचला गेला 16 आकड्यावरती. वन मोर वाईड, आणखी एक एक्स्ट्रा आणि 17 धावा फळकावरती आहेत. मागच्या मॅचच्या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं टोटल 18 चेंडू हाताळले होते एका षटकामध्ये आणि आता देखील पियुष पुन्हा चुकी करतोय. लेंथ लाईन सुधारावी लागेल पियुषला, अदरवाईज मग परिस्थिती जी कंट्रोलमध्ये आहे ती बदलेल पूर्णपणे आणि मॅच कुठे आहे आणि कुठे मग जाऊन पोहोचेल. धावा फळकावरती 18. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, खेळून काढला गेला इकडे आणि इनफिल्ड मध्ये कुठल्याच प्रकारची एक धाव फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. 19 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. आता स्ट्रायकर एंड वरती आपण सचिन शुक्लाला पाहतोय. अरुण यादव सचिन शुक्लाची जोडी मैदानामध्ये. धावसंख्या फळकावरती 19 आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखी 3 चेंडू हाताळायचे आहेत पियुषला इकडनं. हो पुन्हा थोडं आतमध्ये यावं लागेल. वाईड लाईनचा बाहेर चेंडू हाताळला गेला. लेंथ तर चांगली आहे, मी म्हणेन लेंथ चांगली ठेवली आहे, पण लाईन थोडी जास्त बाहेर चालले तर लाईन मध्ये सुधार करावा लागेल, आतमध्ये आणायला लागेल. 3 स्टंप मध्ये अटॅक करणं मी म्हणेन की एक चांगला डिसिजन असू शकतो. अटॅकिंग गोलंदाजी करणं, एक तर मग फटका एक तर झटका. रिव्हर्स स्वीप करायचं होतं, गॅप मध्ये बॉल थर्ड मानला, निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर, आर पार, चौकार.
धावा फळकावरती 24 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. सुपर बॅटिंग. चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 4 आणि या षटकामध्ये 11 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात आणि याआधी एक चौकार जो लेग बाईजने आलेला. एकंदरी जर ओव्हरऑल पाहिलं गेलं या षटकामध्ये धावा आणखी एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये आल्यात. म्हणजेच टोटल 5 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 11 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 16 धावा या षटकामध्ये जमवल्या गेल्यात आणि त्याच्यासमोर 25 धावा फलकावरती पाहतोय. आणि आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईड अधिक टाकले गेले आणि क्षेत्ररक्षकांमध्ये देखील मिसफील्ड आपण पाहिली होती आणि त्याच्यामुळे हे षटक थोडंसं लांब आणि महागडं पाहायला मिळतं. अनंतम कुबराज जिथे बॅटिंग करते आणि त्यांना बेनिफिट या षटकाचं खूप सारं झालाय. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये स्ट्रगल केलेला हा देखील ऑप्शनचा बाहेर चेंडू होता, खेळून काढला गेलाय आणि फेकी करेपर्यंत षटक क्रमांक अखेर 3रं समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 26. 2 विकेटच्या नुकसानवरती 26 धावा फलकावरती आहेत. RAPL रिजन्स अनंतम प्रीमियर लीग 4थं पर्व 2025 हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगलं क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. डे नाईट फॉर्मॅटमध्ये असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस आणि रात्र दोन्ही ही स्पर्धा नितांतपणे चालू राहणार आहे. खूप सारा मोठा फॉर्मॅट आहे. खूप सारा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि तदनंतर जाऊन आपल्याला 2025 अंतिम महाविजेता कळणार आहे. लास्ट टाइम जर विनरचा विचार केला तर डार्क हॉर्स आहे आणि या हंगामामध्ये डार्क हॉर्स टायटल डिफेंड करण्यासाठी उतरतील. सव्वीस फळकावरती 3 चेंडूचा खेळ 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 4 पहिलाच बॉल अंपायरचा इशारा. इट्स नो बॉल आणि अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत जाऊन पोहोचला गेला 27 आकड्यावरती. लाईक समवरती बॉल होता. पंचांचा इशारा येतोय. नोसानंतर येणारा हा वाईड चेंडू स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 28 आकड्यावर. अशा प्रकारचा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. 10-15च्या सरासरीने आणखी धावा बनवल्या गेल्या तर 60+ जाऊ शकतं. स्वीप करायचं होतं. इकडे रनआउटची संधी देखील. चेंडू पोहोचला नाही. चेंडू नाही पोहोचला तिथपर्यंत बॅटर पोहोचला आणि त्याच्यामुळे धाव फळकावरती 1 वाढेल. धावसंख्या फळकावरती 29 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. स्वीप करायचं होतं पण बॅटवरती चेंडू तितक्या पद्धतीने घेऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे 1 धाव फळकावरती बनवली गेली आणि 29 धावा फळकावरती आहेत. अल्फिनला पाहतोय आपण गोलंदाजी करताना. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब अल्फिनने घेतलं होतं. सुपर परफॉर्मन्स राहिलेला त्याचा आणि आता देखील कर्णधाराचा विश्वास आहे की चांगला खेळ करेल अल्फिन आणि आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशनवरती ठेवील. पण पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 3 धावा त्याने खर्च केला. 1 नो बॉल आला, 1 वाईड आला आणि 1 बॅटची कडा घेऊन धाव फळकावरती बनवली गेली. ओलेग समोरती पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि आता असं म्हणावं लागेल की एका चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात म्हणजे ऑलमोस्ट चौकारच आलं असं म्हणावं लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. दूरवरचा प्रवास केला आणि फेकी करेपर्यंत टोटल धावा फळकावरती बनवल्या गेल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 32 आकड्यावरती 32 धावा फळकावरती आहेत. 2 विकेट गमावले गेलेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप दूरवरती केला आणि यावेळेस पंच आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतात. अंपायर्स कॉल. इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. आणखी एक येतोय. अजून एक खात्यामध्ये ऍड केला जाईल वाईड आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये 34 आकड्यावरती. दुपारच्या सत्रामध्ये एक्स्ट्रा खूप साऱ्या धावा आपण पाहिल्यात. आतापर्यंत ही 3री मॅच पाहतोय.
लगातारची ज्यामध्ये एक्स्ट्रा धावा खूप साऱ्या खर्च केल्या गेल्या. तिकडे एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 35. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3. आणखी 3 चेंडू हाताळायचे आहेत. मागच्या 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पहिले 2 षटक खूप चांगले होते. तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आता धावा वाढल्यात. मागच्या षटकामध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या होत्या, विसरून चालणार नाही. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. आणखी एक वाईड चेंडू. पहिले 2 षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या, पण आता मागच्या 2 षटकांमध्ये जर बघितलं गेलं तर आता धावा फळकावरती खूप जास्त वेगाने वाढल्यात. फुल लेन्सचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न आणि आता म्हणावं लागेल की चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू ऑप्शनच्या बाहेर यॉर्कर लेंथ वरती चेंडू होता आणि तसाच मुळे निदाव चेंडू आला आणि चेंडूचा खेळ समाप्त झाले. 4 डॉट बॉल आहे. क्रीज मध्ये चेंडू होता पुढे टाकलेला आणि एक शंका मनामध्ये होती की लाईनचा बाहेर आहे का, पण आतमध्ये होता चेंडू आणि त्याचाच मुळे पुन्हा एकदा टॅप करून खेळायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आहे. एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 37 37 आकड्यावरती. इकडे पहा हलक्या गतीने गॅप शोधलं आणि चेंडूला सरळ पाठवलाय. सीमा रेषा बाहेर. चौकार. चाळीस 2 विकेट गमावले आणि गोलंदाजीवरती आता गोलंदाज आशिष नाईक. षटक क्रमांक प्रगती पथावरती 5वं शेवटचं आणि अंतिमचं या डावातील. 41 धावात फळकावरती 10+ सरासरी मेंटेन ठेवली आहे. अर्थात 10.25 ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवलात. या षटकामध्ये 10+ धावा आल्या. 50च्या वरती टोटल दिसेल, पण कमीत कमी धावा खर्च केल्या तर मग दाबला जाईल स्कोर. आतमध्ये थोडासा असेल. इथे रनआउटची संधी आहे पहिला चेंडूवरती आणि तदनंतर बेल्स नसते पडली तर विकेट देखील गृहीत धरला नसता, पण त्याच दरम्यान विकेट आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलं. नवीन बॅटर प्रशांत सिंग. अरुण यादव आहेत मैदानामध्ये आणि अरुणने जर बघितलं गेलं तर 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावा बनवल्यात. स्ट्राईक रेट खूप कमी आहे आणि स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर चांगला नाही आहे. सुधारावा लागेल हा स्ट्राईक रेट अरुण यादवला. नवीन बॅटर सध्या प्रशांतला पाहतोय आपण नॉन स्ट्राईक रेंजला, पण अरुण आहे स्ट्राईक रेंजवरती. बॅटिंग करताना एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 41 धावा आहेत फळकावरती. 3 विकेट गमावले गेलेत. सुरुवातीला पार्टनरशिप पाहिली, मग विकेटाला ब्रेक थ्रू मिळाला, मग त्यानंतर गोलंदाजांकडनं खूप साऱ्या चुका पाहायला मिळाल्या. म्हणजे ओव्हरऑल या मॅचमध्ये जर पाहिलं तर सध्या तरी असं म्हणावं लागेल की स्टेबल आहे गेम दोन्ही बाजूने, दोन्ही एंडने. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, गॅप मध्ये बॉर्ड लाईन क्लिअर करेल दे दनादन जॉन इज जनार्दन चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती
45 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 5वं षटक आहे, ठाऊक आहे शेवटचं अंतिम षटक आहे, त्यामुळे इकडनं आता धावा वेगाने बनवाव्या लागतील आणि त्याच इंटेन्शनने आतापर्यंत 45 फळकावरती आपण पाहतोय. अजून देखील या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी एक चांगला बॉल खोलवर टपासा होता, बॅकफुटला जाऊन हलक्या गतीने खेळले, क्षेत्ररक्षक फेकी करतायत, रनआउटची संधी देखील आहे पण सुखरूप पद्धतीने नाही पोहोचले क्रीज मध्ये. पंचांचा इशाराला फलंदाज बाद होतोय. हा पहा ऍक्शन रिप्ले. फेकी आली आणि तदनंतर क्रीज मध्ये पोहोचले ओ ऑलमोस्ट नाही पोहोचले होते आणि तदनंतर असं वाटत होतं की पोहोचलेत ऑलमोस्ट पण नव्हते पोहोचले आणि त्याच दरम्यान विकेट पाहायला मिळाला आणि धक्का बसताना क्रमांक 4 मैदानाचा बाहेर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 46 आकड्यावरती 10.22 अवरेजने प्रोजेक्ट स्कोर 51 दिसतोय. चांगला आहे. टॅप करून खेळले, क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडूला गॅदर करतात, वेगी करेपर्यंत धाव फळकावरती 1 आणि एका धावेच्या मदतीने 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 47 धावा फळकावरती आहेत. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी यायचं. फिट सेटअप आपण पाहूयात. आता पॉइंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणला, लॉंग ऑफ शॉर्ट मिड ऑफचा लॉंग ऑफला पाहायला मिळेल, त्यामुळे 3 स्टंपवरती गोलंदाजी होणार आहे हे ठाऊक होतं बॅटरला आणि त्याच्यामुळे दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि इकडे रनआउटच्या माध्यमातून विकेट. अंतिम चेंडूवरती काय येतो पाहावं लागेल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, गॅप मध्ये बॉल जाईल, बॉन्ड लाईन बाहेर जाता जाता आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढतील, जाऊन पोहोचला 52 आणि विजयाकरिता 53 धावेंचा वार असणार आहे. चला करूया टॉसचा बॉस पाहूयात आणि लगेच जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये जिथे असणार आहे 53 रनचेज. नेक्स्ट मॅच फ्लेमिंगो 11 आणि पिंक पॅन्थर्स वुमेन्सची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या 2 मॅच आपल्याला बॉईजच्या ज्या आहेत त्या आपण शिफ्ट करणार आहोत. 2 मॅच नंतर पण आता आपण वुमेन्सची मॅच पाहणार आहोत आणि त्या देखील इकडे पोहोचल्या गेल्यात. एक चांगला फॉर्मॅट पाहायला मिळतोय. महिला आणि गर्ल्स आणि बॉईज हे दोन्ही खेळताना आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेमध्ये. टॉससाठी यायचं पिंक पॅन्थर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला फ्लेमिंगो 11. चलो बोथ टीम कॅप्टन्स जल्दी आइए. टॉस करूयात. आजच्या दिवसातील आपण गर्ल्सची पहिली मॅच पाहणार आहोत, वुमेन्सची पहिली मॅच आपण पाहणार आहोत आणि दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यापर्यंत पोहोचलेत. चला आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करत आहोत. आणि मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर चालू असलेल्या मॅच मध्ये धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्यात 52, 52, 53 धावांचा आव्हान आहे आणि ते पार करताना 2 सलामीचे बॅटर्स देखील मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूने आपण पाहतोय बॅट्समन पियुष आहेत आणि त्याच्या समूह आहेत विपुल. चिता चार्जर्स आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. एक्स्ट्रा खेळाडू टॉस रिपोर्ट.
पिंक पॅन्थर्स वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट. सोला पॅन्थर्सला आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत आणि फ्लामिंगो 11 जर्सील गोलंदाजीवरती नेक्स्ट मॅच मध्ये. पण चालू असलेला माझा रिझल्ट महत्वाचा आहे. चार्जर्स 4 झालेत आणि पाठलाग करतात टोटल 53 धावांचं 10.60चा ॲव्हरेज आहे, म्हणजे 11च्या आतमध्ये ॲव्हरेज आहे. आणि ते पार करताना बॅटिंग करण्याकरिता पियुष स्ट्रायकर एंडला पाहतोय आणि विपुलला पाहतो नॉन स्ट्रायकर एंडवरती. एक सुपर मॅच, एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज करण्याकरिता षटक क्रमांक पहिलं प्रशांत सिंग. एक जबरदस्त नाव, खूप चांगला खेळ प्रशांत सिंगचा आपण पाहिला आज या फॉर्मॅटमध्ये. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे RIPL सीझन 4 मध्ये. 4थं पर्व आपण पाहतोय. रासाच्या माध्यमातून हा सर्वात मोठा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 दिवसांचं असं म्हणावं लागेल की 3 दिवस आपण रिजन्सी अनंतमध्ये एक उत्सव आपण जो आहे तो साजरा करतोय. प्रशांत तयार. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं, पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. प्रशांतला चॅलेंज करतायत पियुष सध्या मैदानामध्ये. पण इकडे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आली आणि रिधव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 0-0 या आकड्यावरती. बॉल तयार. यावर ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आतळला. आता पंच वळतील, पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती देखील वाढते. धावा फळकावरती 1 या आकड्यावर. श्री गणेशा करताना खातं उघडताना धाव फळकावरती धाव 1. नेक्स्ट बॉल. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे नाही तरी कॅच ऑफ द टूर्नामेंट असू शकते. ऍक्शन रिप्ले पहा. ड्राईव्ह करायचं होतं आणि तदनंतर हो एफर्ट्स काय सुपर सुपर. सर्व समर्पण, आत्मसमर्पण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तिकडे होते आणि ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती देखील लगेचच पाहतोय. काय झेल पकडली तिकडे. अमोल होते तिकडे आणि अमोल धमाल नाही तर कमाल देखील करतात. अशा प्रकारचे एफर्ट्स जेव्हा तुम्ही टाकाल ना तेव्हा तुमचा संघ ऑलवेज पुढे पाहायला मिळेल. धक्का पहिला क्रमांकाचा बसताना 1 या आकड्यावरती चेंडूचा खेळ समाप्त झाले. टोटल 2. तर डावखुराचा झबाट सेकंड एंड वरती. पायावरती टाकलेला आणि लगेचच फ्लिक ऑफ रिस्ट. विकेट घेतला होता तुम्ही पण चौकार मारतोय आम्ही. 4. जितू आता आपण कुठे आहात तर कॉन्टॅक्ट करायचा आहे. जितू पेडणेकर. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 7 आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय. शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक नव्हे तर ते पूर्ण भिंत आहे आणि ती भिंत भेदण्याकरिता तुम्हाला आणखी जास्त प्रयत्न करावे लागतील. डॉट बॉल आलाय. 5वा क्रमांकाचा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 1 विकेट गमावताना धावा 7. शेवटचा अंतिम चेंडू गॅपमध्ये खेळलेत. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्ट करण्याकरिता आणि फेकी करेपर्यंत धाव फळकावरती जर बघितले गेले तर धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 8 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिला देखील समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावांचा पाठलाग करताना आपण चीता चार्जर्सला पाहतोय आणि चार्जर्स चार्ज बॅटिंग अजूनपर्यंत पाहायला मिळाली नाही. 8च धावा फळकावरती आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी जर बघितलं गेलं तर 10.5च्या ॲव्हरेजने म्हणजेच अर्थात 10.25चा ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायचा होत्या पण त्या आता वाढल्यात 11.25 वरती जाऊन पोहोचल्या गेल्या.
सरासरी वाढली की मग बॅटरवरचा तणाव देखील वाढतोय. पण अजूनपर्यंत असं म्हणावं लागेल की ॲव्हरेज जे आहे, रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे. पण हे जर 13-14 वरती जाऊन पोहोचलं तर मग म्हणावं लागेल की हे ॲव्हरेज डोक्यावरती नसेल. त्यासाठी धावा फळकावरती बनवणं गरजेचं. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अभिजित पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने कट केला. तदनंतर शॉट थर्डमॅनचा रिझन मध्ये इनफिल्डला चेंडूला अडवलं गेलं आणि त्याच दरम्यान एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या फळकावरती वाढतायत. धावा फळकावरती 9 आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा फळकावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॉल तयार. अभिजितचा हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑप्शनला आणि तदनंतर क्षेत्ररक्षक तिकडे फेकी करतील. रनआउटची संधी होती नॉन स्ट्रायकरला. डेंजर एंड ओळखता आलं पाहिजे आणि इकडे जर पाहिलं तर मग फेकी झाली. स्ट्रायकर एंड वरती डेंजर जिथे धोका होता तो नॉन स्ट्रायकर एंड. पण आता असं म्हणावं लागेल की सुखरूप आहेत दोन्ही बॅटर्स. धावा फळकावरती 10. 22 मध्ये 43 धावा फळकावर बनवायच्यात. ऑप्शनच्या बाहेर सरळ खेळायचा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षक. दोन्ही पायांचा मधनं चेंडू निघून गेलाय. सीमारेषा बाहेर. चौकार. अवध होते चार्जर्स आणि त्यांना एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती. त्यामुळे हा मोठा फटका आलाय आणि म्हणतात ना की एखादा मोठा फटका आला की पुन्हा एकदा कंट्रोल मैदानामध्ये येताना दिसेल. स्वीप झाडू शॉट मारायचा होता पण त्यावेळेस पंचांचा इशारा आलाय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती 15. एक विकेट गमावलाय. पहिला विकेट हरली. त्यानंतर पार्टनरशिप. आणखी एक ऑप्शनचा खूप दूर चेंडू. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अदरवाईज वाईड +4 नक्कीच पाहायला मिळाला असता. पंचांचा उपट झालाच होता ऑलमोस्ट पण त्यानंतर अडवलं गेलं आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती आता टोटल आहेत 16 आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत आहे. 16 धावा. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. फेकी करतायत. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 17. 17चा खतरा. 20 मध्ये 36 धावा फळकावरती बनवायच्यात. अजून देखील मॅच जवळ आहे. मॅच असं म्हणता येणार नाही की तराजू कोणत्या बाजूने झुकताना तर दिसत नाहीयेत. डॉट बॉल आला. यावेळेस 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 मध्ये 36 बनवायच्यात. हलक्या गतीने खेळून काढलं गेलं. शेवटचा अंतिम चेंडू होता त्यामुळे रिस्क इथे पत्कारली नाही आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती 1 ने धाव वाढेल जाऊन पोहोचूया. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 आकड्यावरती धावा आहेत. आता 18 चेंडू आणि विजयाकरिता 35 धावा फळकावरती बनवायचा आहेत. 18 मध्ये 35चं समीकरण आपण पाहतोय. करंट रन रेट 9.00 आणि रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर इकडनं धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर 11.67 11.67 या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवावं लागतील. थोडेसे आणखी जास्त एफर्ट्स टाकावे लागतील. जे सध्या मैदानामध्ये चालू आहेत ते देखील चांगले आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस चार्जर्स उतरले होते मैदानामध्ये, चीता चार्जर्स, त्यावेळेस सुपर खेळ राहिला होता. मॅच ऑलमोस्ट हातामधून गेली होती आणि असं वाटत होतं की इथून मॅच पॉसिबल नाहीये जिंकणं. पण त्यानंतर खूप चांगला कमबॅक त्यांचा पाहायला मिळालेला. त्यामुळे आता देखील एक्सपेक्ट करतात अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज प्रथमेश. पहिला बॉल प्रथमेशचा. यावेळेस यष्टीरक्षकाला संधी होती विकेट मिळवण्याकरिता पण डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती सगळी पाहताना धावा फळकावरती आहेत 18 आकड्यावरती. हा षटक आणि याच्या नंतरचा येणारे हे 2 षटक आहेत, 12 चेंडू आहेत ना, हे महत्वाचे आहेत. इकडे मॅचचा मोमेंट बदलेल
अंपायर्सला कदाचित हेल्मेट परिधान करावी लागेल आता मैदानामध्ये. गोलंदाज असा लागला. धाव फळकावरती धाव संख्या फळकावर जाऊन पोहोचेल 19. या चेंडूवरती एक धाव आली. प्रथमेशला आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडू प्रथमेशने फेकले टोटल 2 आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. या आधी डॉट बॉल पाहिलेला डावकुर आताचा बॅटर आहे. ओ इथे पहा रिव्हर्स स्वीप करायचं होतं आणि तदनंतर काय झेल टिपले विदिन द सेकंड रिॲक्ट झाले आणि तदनंतर विकेट क्रमांक मैदानाचा बाहेर दुसरा. हा ऍक्शन रिप्ले. रिव्हर्स स्वीप करायचं होतं आणि तदनंतर विकेट. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 आणि अल्फिनला आपण पाहतो आता बॅटिंग वरती सर्वात महत्वाचा खेळाडू. ओ जवळ होता चेंडू. मागच्या दारातून चोरी झाली असती अर्थात विकेट आला असता. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जिद्द सिकाठी संघर्ष मेहनत या गोष्टींची गरज. पण आज बोला आज 1% तो लक फॅक्टर नशीब फार महत्वाचा आहे. यावेळेस खूप दूर चेंडू आहे दूर आहे आणि त्याचाच मुळे पंच म्हणतील की आणखी एक वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 आहे. 21 आहेत. 2 विकेट गेलेत आणि विजयाकरिता धावांचं इक्वेशन आहे 32. ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर पंच पुन्हा वळतायत आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आले आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 2-2 फॉर 2. 22 वरती 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. ओ 3 मध्ये बॅटची कडा लागली. लॉंग स्टॉपला आता बॉल नाही थांबणार. फार वेगाने आउटफील्ड फास्ट चौकार. थँक्यू दिजे. या चित्रपटामध्ये आपण एक डायलॉग ऐकला होता की चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार से कोई संदेह नहीं करते. याचा थोडेसे चेंजेस केले तर मी म्हणेन की चीते की चाल बाज की नजर और अल्फिन के बैट से कोई संदेह नहीं करते. कभी भी मात दे सकती है. मास्टर चित्र आहे. अल्फिन कधीही बदलू शकतं आणि त्याच्याकडे क्षमता आहे आणि शक्ती देखील आहे. क्षमतेचा वापर शक्तीने आणि शक्तीचा वापर युक्तीने जर केला तर मॅच हातामध्ये येऊ शकते आणि अल्फिन सध्या त्याच प्रयत्नामध्ये आहे. इक्वेशन जर पाहिलं गेलं तर 14-27 मॅच आहे. फार दूर नाहीये मॅच. इकडे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतो डॉट बॉलची समाप्ती आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 26 आकड्यावरती 13 मध्ये 27 बनवायच्यात. खेळायचा प्रयत्न केला. ऑन साइडला बॉल थांबल्याचे एफर्ट चांगले होते. दे जनादन चौकार. DJ Kiran. DJ A9. A9. बनवायच्यात आणि चेंडूंचा जर विचार केला तर 12 चेंडू 23 जावा आणि गोलंदाजीवरती गोलंदाज जरूर डायरला आपण पाहतोय. चीता चार्जर्स बॅटिंग करतायत.
सध्या मैदानामध्ये आणि डिफेंड करण्याकरिता समोरचा संघ 12-23 इक्वेशन. या षटकामध्ये मिनिमम 11-12-13 धावा घेणं गरजेचं आहे चिता चार्जर्सला. अदरवाईज मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये सरासरी फार जास्त वेगाने डोक्यावरती नसेल. त्यामुळे ह्या षटकामध्ये बघा गोलंदाजीवरती देखील अरुण नायरला आणलं गेलाय, ज्याच्याकडे अनुभव खूप सारा, पण अनुभवाची वापर जो आहे तो योग्य पद्धतीने करावा लागेल अरुणला. फ्लडलाईट्स ऑन झाल्यात. फुलटॉस बॉल होता, फटका खेळायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे आणि फेकीपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 31 आकड्यावरती. अजून देखील इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयाकरिता इकडनं धावा फलकावरती जोडायच्या 11 मध्ये 22. 11 बॉल रिमेनिंग. इकडे पहा कॅचची माग होती, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर दुसरी धाव फलकावरती फार वेगाने बनवली गेली आणि सक्सेसफुली 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील. धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 33. 33 आकड्यावर 2 विकेट मैदानाच्या बाहेर पोहोचले होते. 10 चेंडू आणि 20 धावा फलकावरती जोडायच्या. 10 मध्ये 20. सुपर्ब मॅच. 10 मध्ये जोडायच्या धावा 20. मॅच रंगतीय. मॅचचं चित्र बदलतं हळूहळू का होईना, पण मॅचचं दृश्य बदलत चाललं. एखादा मोठा फटका आला तर मग बॅटरच्या खात्यामध्ये मॅच जाताना दिसेल, पण एखादा विकेट जर आला तर मॅचचं चित्र बदलेल. पण इकडे पहा काय आर पार सीमा पार चौकार. नऊ मध्ये 16 बनवायच्या आहेत. आता मॅच बॅलन्स पोझिशन वरती काहीही घडू शकतं. चौकाराला मागच्या चेंडूवरती अल्फिनच्या बॅटमधनं आणि आधी म्हटलं होतं ना की अल्फिनला रोखणं थोडंसं कठीण देखील आहे, पण कठीण काळामध्ये लढणारा लढवय्या देखील तितकाच मोठा असतो. इकडे डॉट बॉल आला. फील्ड सेटअप पहा, जिथे गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने फील्ड सेटअप सेट केला आणि डॉट बॉल खूप इम्पॅक्ट करतील या मॅच मध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू समोरच्या संघाला आणखी जास्त या मॅच पासून दूर ढकलेल. 37 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 चेंडू बाकी राहत आहेत आणि आता उलटी गिनती चालू. 8 मध्ये बनवायच्या धावा 16. टॅप केलंय पण त्यानंतर क्षेत्ररक्षक तिकडे एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 38. 7 मध्ये 15 बनवायच्यात. अजून देखील शेवटचा अंतिम चेंडू फार महत्वाचा चेंडू आणि बॅटिंग वरती विपुलला पाहतोय. विपुलची बॅटिंग थोडीस सर्वसाधारण राहिली आहे, पण इकडे एक चौकार आला विपुलच्या बॅटमधनं तर आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशन वरती तो ठेवू शकतो. त्यामुळे मी म्हणेन की या चेंडूवरती रिस्क घेणं गरजेचं. रिस्क आहे तो रिस्क आहे. गोलंदाज यार चार्ज करून खेळायचा प्रयत्न केलेला, बॅटवरती नाही चेंडू आला चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर पंचांचा इशारा. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 39 विजयासाठी आता 6 मध्ये बनवायच्या धावा 14. असं वाटत होतं की तिसरं षटक जसं कंप्लीट झालं असं वाटत होतं की मॅच आता बॅटर्स इझिली कंप्लीट करतील, या मॅचला फिनिश करतील. पण त्यानंतर षटक क्रमांक 4 जसं आलं या षटकामध्ये 8 धावा दिल्यात आणि 6 चेंडू आणि 14ची मॅच समोर ठेवली. खूप चांगली गोलंदाजी केली अरुण नायरने. आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती गोलंदाज 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्याकरिता अरुण यादव. याआधी आपण अरुण नायरला पाहिलं होतं, आता अरुण यादव आहेत. सरने फक्त चेंज केलंय.
वो पहिला बॉल खेळायचा प्रयत्न केला, मिसफील्ड. ये क्या कर दिया आपने, इस मैच की सबसे बड़ी गलती. 6-14 ची गरज होती. पहिला चेंडूवरती मिसफील्ड झाली आहे आणि तिकडे 4 धावा आल्यात. आता मॅच 5 मध्ये बनवायच्या धावा 10. चिता चार्जर्स पहिल्या चेंडूवरती चौकार आला. ठाऊक आहे हा चौकार नव्हे, हा मॅचला विजय दाखवण्याचं दृश्य होतं आणि तिकडे आता परिस्थिती बदललेल. 5 मध्ये 10. प्रति चेंडूच्या पाठीमागे 2-2च्या अवरेजने धावा फलकावरती बनवायच्यात. 43 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज यार. ओ नेक्स्ट बॉल हलक्या गतीने बॅटची कडा होती, एज होती आणि तिकडे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पण कमबॅक चांगलं आहे गोलंदाजाचं. मोठा फटका आला तरी देखील नियंत्रणामध्ये आहे आणि इकडून प्रत्येक चेंडू फार महत्वाचा. आरपारची लढाई आणि त्यामध्ये आता जर बघितलं गेलं तर 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे विजयाकरिता. फुल सेटअप तयार आहे. आता चेंडू रोखायचे फक्त. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. विनीत तिकडे मिसफील्ड करतायत. एकच धाव पाहायला मिळेल कारण की अल्फिनला स्ट्राईक हवी आहे. अल्फिनला ठाऊक आहे आता इथून मॅचला माझ्या खात्यामध्ये घ्यायची असेल तर मलाच लढावं लागेल. स्वतःवरती जिम्मेदारी घेणं फार गरजेचं असतं. लढाऊ वृत्ती तर आहे आपल्याकडे. त्या लढाऊ वृत्तीला वापरताना विजय दाखवेल का अल्फिन पाहावं लागेल. मागच्या मॅचचा हिरो आता देखील हिरो ठरेल का. 7 चेंडूमध्ये त्याने 15 धावा बनवलं. त्याआधी 15 धावांचं योगदान दिलंय, पण त्या 15 धावांचा योगदान तेव्हाच योग्य ठरेल जेव्हा मॅचला फिनिश करेल. 3 मध्ये 9 धावा म्हणजे एक मोठा फटका गरजेचा आता इकडनं. ओके, आयचा प्रयत्न केला. ऑन साइडला बॉल जाईल आर पार, सीमा पार, दे दनादन चौकार. आणखी एक चौकार येईल का अल्फिनच्या बॅटमधनं. 19 धावा त्याने फळकावरती बनवला. टोटल 48 धावा फळकावरती येतात. त्या टार्गेट पासून 5 धावा दूर आहेत टीम चीता चार्जर्स. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर अनंतम कोब्राज फुंकार मारायला तयार झालेत. एक डॉट बॉल आला ना की मग अनंतम कोब्राच्या जाळ्यामध्ये सापडेल चीता. एक डॉट बॉलची गरज आहे संघाला. ठाऊक आहे एक चेंडू मॅचचं इक्वेशन बदलू शकतं. क्रुशियल मोमेंट वरती मॅच. बॉल तयार. ओ इथे पहा काय घडलंय. एक धाव गरजेची आहे. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट मिळेल. हा विकेट नव्हे, ही मॅच आहे. आता एका चेंडू मध्ये 5 धावा. इकडनं जर मॅच कोब्राज हारतात तर मी म्हणेन की गोलंदाजासमोर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता धाव रोखायची आहे. मग चौकार आला तरी चालेल, कारण की एका फेअर डिलिव्हरीवरती 5 धावा बनणं अशक्य आहे. त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव दिली गोलंदाजाने तर मग चौकार आला तरी
चौकार आला तर इक्वल पॉईंट्स म्हणजे इकडनं जर बघितलं गेलं तर चार्जर्सला आणखी संधी आहे. मॅच अशी तशी हाताच्या बाहेर निघाली आहे, पण चौकार आला तर मग 1 पॉईंट देखील घेऊन जाता येईल. म्हणजे काही न भेटण्यापेक्षा काहीतरी भेटलेलं बरं. सो आता इथून विचार करेल. बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडला मनीषला पाहतोय. चौकार येईल का? बॉल तयार. ओ इकडे काय चौकार नव्हे, 6 रन, षटकार आणि विकेट. मॅच जिंकली अनंतम कोब्राजने. म्हटलं होतं ना की आपली फुंकार मारायला तयार आहेत आणि लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे देणार आहोत मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. आणि या मॅचचा हिरो ठरतोय अरुण यादव. चला अरुण, या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कलेक्ट करण्याकरिता अरुणला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. DJ